कुमार जुदे, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र गौरी, तालुका राजूरा, जिल्हा चंद्रपूर. सर्वांना सांगू इच्छितो की आता सध्या पावसाळ्याचे सीझन चालू झालेलं आहे आणि आता कंटिन्यू 4-5 महिने पावसाळा सीझन चालूच राहील. आणि पावसाळ्यात आमच्यानुसार पेशंटची संख्या जे पुन्हा वर्षभरात नसते ती या 4 महिन्यात त्याच्या 3 पट 4 पट असते. त्याचं कारण असं असते की जलजन्य जो आजार असतो हा या 4 महिन्यात खूप जास्त प्रमाणात असतो. आणि जलजन्य आजारामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, चिकनगुनिया, हिवताप असे भयानक भरपूरसे हे आजार असतात. सोबत हगवण, उलट्या, पोटाचे विकार, अंगपाय दुखणे, ताप येणे हे असे भरपूर प्रकारचे आजार या सीझन 4 महिन्यामध्ये उद्भवत असतो. तर आता ठीक आहे, आजार झाला तर आम्ही आहोत त्याचे उपचार करण्यासाठी, परंतु आजार होऊ नये हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजार होऊन विकृती होण्यापेक्षा आजार न झालेलं आपण निरोगी राहिलेलं कधीही पाहिजे. तर आजार होऊ नये याचा अर्थ म्हणजे काय, सगळ्यात पहिले पाणी साचू न देणे हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. आता पाणी कुठं साचते आपण लक्षात ठेवा. पाणी साचते आपल्या घरच्या टाक्यामध्ये, कूलरमध्ये. आताही काही लोकांनी कूलर काढलेला नाही आहे आणि काढणार नाही. आपण टायर ठेवतो घराच्या वर, आपण गाडी चाक बदलवलं तर टायर आपण आणतो वापस, टायर ठेवतो. आणि आपला रस्त्याच्या नाल्यासुद्धा वाहती नसेल तर त्याच्यामध्ये पण आजार ते जंतू उत्पन्न होतात, मच्छर पैदा होतात. त्यामुळे जर आपल्याला जलजन्य आजारापासून थांबवायचं असेल तर सगळ्यात पहिले पाणी शुद्धीकरण खूप महत्त्वाचं आहे. पाणी शुद्धीकरणसाठी आपण ग्रामपंचायतला सांगितलंच आहे की ब्लिचिंग पावडर तुम्ही जिथेही नळ किंवा टाक्याचं पाणी खेळतो तर त्यांनी रोजचे ब्लिचिंग पावडर टाकणं पावसाळ्यामध्ये खूप आवश्यक असतं. तर त्यांनी त्यांचं काम करतच आहे. पण आपण विद्यार्थी दशेत किंवा आपल्या दशेत आपण काय करू शकतो जे आपल्याला आजार होऊ नये, तर आपण पाणी सध्या आजच्या तारखेत 4 महिने तरी पाणी उकळून पिणं खूप आवश्यक आहे. घरी हे खूप आपण करू शकतो. पाणी उकळून पिणं म्हणजे काय, पाणी गरम करणं नाही. 4 भाग पाण्यातून 3 भाग पाणी उरलं पाहिजे म्हणजे पाणी आपण उकळून पिलं जातं. एवढं आपल्याला पाणी आठवलं. पाणी उकळलं किटाणू मरण आणि आपल्याला पोटाचे विकार आणि जलजन्य आजार होणार नाही. हे झालं पोटाचे विकार म्हणजे हगवण, उलटीसारख्या. परंतु मलेरिया, टायफॉइड हे तर आपल्या पाणी पिल्यानं होत नाही. ते कशानं होईल, पाणी साचून तिथं मच्छरांची पैदास होते. अंडुले पहिले त्याचे मच्छराचे 4 स्टेप असतात. एक पहिले अंडे, मग लार्वा, अंडुले, नंतर मग प्युपा आणि मग ॲडल्ट असे 4 स्टेज असतात. तर पाण्यामध्ये काय होते, मच्छर त्या पाण्यामध्ये अंडे सोडते व त्या अंड्याचा लार्वा त्या पाण्यामध्येच होते. ॲडल्ट होत होतं मग त्यातून तो पाण्यातून तो बाहेर निघतो ना, मग आपल्याला ॲनाफिलस मच्छर, ॲडिस मच्छर त्याच्यापासून मग मलेरिया आणि डेंग्यू होऊ शकतो. तर ते आजारसुद्धा या 4 महिन्यात खूप जास्त प्रमाणात होतात. डेंग्यू आणि मलेरिया, चिकनगुनिया, अंगपाय दुखणे हे अशाही असतात. तर मच्छरांचे आजार हे 4-5 प्रकारचे हेच खूप जास्त प्रमाणात या सीझनमध्ये असतात. तर मच्छर पैदा न होऊ देणे सगळ्यात पहिले हे आपल्याला थांबावं लागतं. त्यासाठी पाणी जिथं आपण साचून राहते ते पाणी रोज साफ करा किंवा 2 दिवसाआड साफ करा. वरचं टाकं साफ करा, चिला लागू देऊ नका. चिला लावून काय होते, आपण पाणी साफ करतो, पुन्हा पाणी साफ करता मग चिला जे राहते तर त्या चिलाच्या आतमध्ये बी अंडुले राहते. त्यामुळे आपण सरकारद्वारे सांगितलं आहे की हप्त्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळा. कोरडा दिवस पाळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शनिवार दिवस ठरवा, बुधवार दिवस ठरवा, पण त्या दिवशी पूर्ण आपले जे भांडे असतात तिथं आपण पाणी साचून जातो कोरडा ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे तिथले जिला मरले मेले पाहिजे, जंतू मेले पाहिजे, त्याच्यानं मच्छरांची पैदास होणार नाही. तुम्ही तुमचे टायरं असेल घराच्या वर तर टायरं पहा, बघा, त्याच्यात पाणी साचू देऊ नका. टायरं फेकून द्या. घर नाल्या असेल वाहते तर ठीक, नाली वाहती नसेल तर ग्रामपंचायतीकडं हे नाली वाहतीकरण सांगायचं. दुसरं, आता शाळेमध्ये एक प्रॉब्लेम काय असतो की मुतारी असते कॉमन, आणि त्या मुतारीमध्ये काय 100 मुलं 50 मुलं लग्न करतात. या मुतारीमध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात. पाणी वाहते असं प्रॉब्लेम नाही, पण एखादी व्हायरलचा मुलगा असेल तर त्याच्या हवेद्वारे लघवीद्वारे वाटेल तो दुसऱ्या मुलाला नाशिक करतो.
त्यामुळे तिथेही पाणी भरपूर टाकावं लागते. मुतारी आपल्याला स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. हे शाळा हे एकमेव स्थान आहे की व्हायरल मध्ये मुलांना पसरवतो. तर आपल्या सर्वांना असं विनंती आहे की शाळेमध्ये मुतारी असल्यावर पाणी भरपूर टाकणं आवश्यक आहे लग्न केल्यावर. तर जलजन्य आजार मी तुम्हाला सांगितलं की जलजन्य आजार कोणकोणते आहे. जलजन्यामध्ये कीटकजन्य, जलजन्यापासून कीटकजन्य तयार होते. तर कीटकजन्य डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, आपले चिकनगुनिया आणि असे भरपूरसे आजार आहेत. पाण्यामुळे कीटक तयार होते. जलजन्य आजारामध्ये अगवण, उलटी, पोट दुखणे, ताप येणे हे जलजन्य आजार आहे. जलजन्य आजारामुळे तुम्हाला सांगितलं की पाणी उकळून पिणं हा एकमेव उपाय आहे. आणि कीटकजन्य आजारामध्ये काय करायचं, आपण सगळ्यात पहिले मच्छरदाणीचा वापर करा. मच्छरदाणी वापर करून म्हणतो की आपण जे मॉस्किटो कॉईल लावतो, लिक्विड लावतो, हे एक प्रकारचं पॉयझन आहे. त्याच्यानं आपल्या बॉडीला हळूहळू हार्म होतो. सुरुवातीला काही वाटत नाही, हळूहळू म्हणजे साचू मग ते आपल्या बॉडीमध्ये पॉयझन होते ना, मग दमाचाही त्रास सुरू होतो, दमायला मळमळ होते. त्यामुळे शक्यतो कॉईल किंवा लिक्विड वापरणं टाळा आणि मच्छरदाणी वापरा. मच्छरदाणी वापरल्याने का 2 प्रकार आपण वाचवू शकतो. मच्छरदाणीनं मच्छर आतमध्ये येत नाही आणि जे साप जे निघतात सापापासूनही मच्छरदाणी रक्षण होते माणसाला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मच्छरदाणी वापरणं एक खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, पाणी साचू न देणे. पाण्यामध्ये जर अंडुले तयार झाले बघा आणि ते पाणी फेकून देऊन ते पाण्याला स्वच्छ करा. हे आपण जनतेला सांगू शकतो. आणि हप्त्यातून एकच थोडा दिवस पाळणे, या 3 गोष्टी मुलांनी आणि ग्रामस्थांनी करावं आणि आपल्या गावाला, आपल्या भारताला जलजन्य आजार आणि कीटकजन्य आजारापासून वाचवावे ही माझ्याकडून सर्वांना विनंती.